नमस्कार, मी ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर छाया बेलदार. आज आपण मानसिक ताण याबद्दल थोडी माहिती घेऊया. ताण असेल तर मेंदू आणि मज्जासंस्था मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात. डोळ्याची बाहुली मोठी होते, पचनकार्य मंदावते, स्नायू आखडतात, हृदय वेगाने आणि जोराने काम करते, रक्तदाब वाढतो, श्वास वाढतो, ॲड्रिनालिन आणि ग्लुकोज रक्तामध्ये जास्त प्रमाणात मिसळते, घाम जास्त येतो, चिडचिड होते, सतत बडबड चालू असते, बराच वेळ काम करूनही यश येत नाही, वैफल्य येते, अपघात होण्याची शक्यता असते. ही लक्षणं असेल तर वेळीच उपचार केले पाहिजे. सततच्या ताणामुळे चक्कर येते, स्नायू आखडतात, डोके दुखते, दृष्टीदोष निर्माण होतो, दम लागतो, ॲलर्जी, छातीमध्ये धडधड, अपचन, रक्तातील साखर कमी जास्त होते, पाठदुखी होते, त्वचारोग होतो आणि लैंगिक समस्यासुद्धा मानसिक ताणामुळे निर्माण होतात. यामध्ये ॲक्युप्रेशरमध्ये अतिशय चांगला उपाय आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते ॲक्युप्रेशरचे पॉईंट कुठे कुठे आहेत याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. ॲक्युप्रेशरमध्ये या ठिकाणी आपल्याला 5-6 पॉईंट लावायचे आहेत. एक म्हणजे DU20. DU20 सुजोग पद्धतीने हा आपल्या अंगठ्याच्या वर आहे. या ठिकाणी अंगठ्याच्या वर हा अतिशय चांगला बिंदू आहे. तो आपल्याला सिडेट करायचा आहे. सिडेट म्हणजेच काय की मॅग्नेटचा पांढरा भाग आपल्याला त्वचेला लावायचा आहे आणि पिवळा भाग हा बाहेरून दिसतो. हा बिंदू आहे DU20, अंगठ्याच्या अगदी वरती DU20. चिडचिड होत असेल, चक्कर येत असेल, धडधड होत असेल तर त्यासाठी, अनिद्रा असेल यासाठी DU20 हा अतिशय चांगला बिंदू आहे. दुसरा बिंदू सिडेट आपल्याला करायचा आहे H7 आणि H7 हा बिंदू आपला पहिल्या बोटात आहे. पहिलं बोट या ठिकाणी, हे पहिलं बोट त्याच्या करंगळीच्या बाजूने या ठिकाणी H7 हा बिंदू आपल्याला सिडेट करायचा आहे. म्हणजेच काय की बायोल मॅग्नेटचा पांढरा भाग आपण त्वचेला चिपकवून घेणार आहोत. तिसरा सिडेट बिंदू आहे युरिनरी ब्लॅडर 62. या ठिकाणी आहे मधलं बोट. त्या ठिकाणी ही जी आहे क्रीज, त्या क्रीजच्या या करंगळीच्या साईडने, या बाजूने, इथे टोकावर या ठिकाणी आहे युरिनरी ब्लॅडर 62. तो सुद्धा आपल्याला सिडेट करायचा आहे. सिडेट म्हणजेच काय, पांढरा भाग त्वचेला या ठिकाणी अशा प्रकारे चिपकवायचा आहे आणि बाहेरून दिसेल तो पिवळा भाग असेल याप्रमाणे. त्यानंतर यामध्ये अतिशय चांगले टोनिफिकेशन बिंदू आहेत. त्यापैकी पहिला बिंदू म्हणजे स्टमक 36 हा मधल्या बोटावर या ठिकाणी अंगठ्याच्या साईडने अशा प्रकारे या इथे या जोडच्या अगदी बाजूला, एका बाजूला तो आहे स्टमक 36 हा बिंदू आहे. स्टमक 36 तो आपण टोनिफिकेशन करणार आहोत, टोन करणार आहे. म्हणजेच काय, पिवळा भाग त्वचेला चिटकवून पांढरा भाग हा बाहेरच्या बाजूने दिसेल. दुसरा टोनिफिकेशन बिंदू आपला आहे SP6 हा मधल्या बोटातच आहे आणि मधल्या पेरामध्ये मध्यभागी हा या ठिकाणी मी अधोरेखित केला आहे. त्याला सुद्धा आपल्याला टोन करायचा आहे. पिवळा भाग त्वचेला चिपकवायचा आहे. याप्रमाणे त्वचेला चिपकवून घेऊ. तिसरा टोनिफिकेशन बिंदू आहे RIN6. त्या ठिकाणाहून जर आपण सरळ रेषा काढली तर या ठिकाणी उंचवटा ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी आहे RIN6 हा सुद्धा आपल्याला टोन करायचा आहे. RIN6 टोन करायचा आहे. या ठिकाणी आपण 3 बिंदू सिडेट केले आणि 3 बिंदू टोन केले. हे बिंदू दोन्ही हातात आहे. दोन्ही हातामध्ये आपल्याला हे 5 ते 6 तास अशा प्रकारे मॅग्नेट लावून ठेवायचे आहेत आणि लगेचच तुम्हाला फरक जाणवेल.